नमस्कार, फूडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. चहाबरोबर काहीतरी आपण खातो, बिस्किटं खातो, टोस्ट खातो, कुरकुरीत खुसखुशीत असं काहीतरी आपल्याला हवं असतं. आपण खारी पण खातो, पण ती बाहेरून आणतो. पण आज मी अशी खारी शंकरपाळ्याचा प्रकार असा मी खारीचा प्रकार करणार आहे. ही खारी आणि चहा हे जे कॉम्बिनेशन आहे हे खूप बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे. ही खारीची रेसिपी करताना मी तुम्हाला मध्ये काही टिप्स सांगणार आहे. त्या टिप्स फॉलो करा, म्हणजे तुमच्याही खारी छान खमंग खुसखुशीत अशा होतील. तर आपण आता सुरुवात करू. 125 ग्रॅम मैदा घेतला आहे, 1.5 वाटी मीठ घातलं आहे, ओवा क्रश करून घातला आहे, जिरे कमी नाही घालायचे, जिऱ्यामुळे छान टेस्ट येते. तर हे आपण सगळं मिक्स करू आणि यात आपण आता हे गरम करून वितळून गार केलेलं तूप आहे. हे तूप आपण 3 टीस्पून घातलं आहे आणि हे आपण आता छान याच्यात सगळ्या पिठाला लावून घ्यायचं. आपण सगळ्या पिठाला तूप लावून घेतलं आहे. तेल वापरलं तरी चालतं. असा गोळा झाला पाहिजे, लाडू वळला गेला पाहिजे पिठाचा, म्हणजे तुमचं तूप सगळ्या पिठाला छान मिक्स झालं आहे हे समजतं. आता आपण पाणी थोडं थोडं घालून मिक्स करू. एकदम सगळं पाणी नाही घालायचं, थोडं थोडं घालत भिजवायचं. घट्ट गोळा भिजवायचा, सैल भिजवायचं नाही पीठ. पीठ अजून पूर्ण भिजलं नाही आहे. मी हे चिली फ्लेक्स घालते. तुम्हाला तिखट घालायचं असलं तर घाला. चिली फ्लेक्स तिखट नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल. आता हे आपलं पीठ मळून झालं आहे. आपण रेस्ट करायला ठेवू 10 मिनिट. पीठ भिजतं आहे तोपर्यंत आपण वाटीत हा मैदा घेतला आहे 2 टेबलस्पून. त्यात आपण हे तूप घालणार आहे. आपल्याला साठं तयार करून घ्यायचं आहे, स्लरी. हे 10 मिनिट आपलं रेस्ट करून झालं आहे पीठ. आता एकदा परत मळून घेऊ छान. आणि आता पोळपाटावर आपण याचे छोटे पार्ट करू, छोटे छोटे. मी 3 पार्ट केले, त्यातला 2 याला आपण आता प्रिक करून घेऊ, फॉर्कनी टोचे मारून घेऊ. आपण जे छोटे छोटे पार्ट करून घेऊ, वाटीने कट करून. आता याला साठं लावून घ्यायचं आपण. हे शक्यतो बोटाने लावलेलं बरं असतं, म्हणजे योग्य लावलं जातं. सगळीकडे छान लावून घ्यायचं. आता
ह्याची आपण अशी घडी करायची. आणि ही घडी आपण हे आता साईडला ठेवू. थोडं आपण दुसरं थोडी लाटून घ्यायची आपण. हे आपण आतून एकदा साटं लावल्यावर परत थोडंसं लाटून घ्यायचं, थोडं मोठं करायचं. परत त्याला थोडंसं हे स्लरी लावायची तूप मैद्याची, परत घडी करायची आणि फक्त साईडला प्रेस नाही करायचं, फक्त मागे प्रेस करायचं आणि थोडं मागच्या साईडला लाटून घ्यायचं. ह्या बाजू मोकळ्या ठेवायच्या, ही साईड. इथं ते बंद झालं ना तर लेअर सुटणार नाही. हलक्या हाताने पुन्हा लाटून घ्यायचं. आणि अशी मोठी पोळी लाटून वाट्यांनी त्याचे कट केले वाटीने. पण आता जेव्हा सिंगल लाटतो तेव्हा पण तुम्हाला करायचं असेल, फॉर्क नाही केलं तरी छानच होणार आहे. पण मग सिंगल पुरीला पण आधी फॉर्क करून मग आपण साटं लावून घडी वगैरे करायची. आता याला साटं लावू आपण. प्रिक नाही केलं तरी छान लागतं फॉर्कने, पण केलं तर आणखीन छान होतील. आता मैदा घट्ट का भिजवायचा, रेस्ट करायला का ठेवायचा, हे मी तुम्हाला रेसिपीच्या मध्ये सांगणार आहे. आता मी घडी केली. आता याला आपण थोडंसं हलक्या हाताने लाटून घेऊ. याला परत साटं लावू. थोडं पीठ लावू आणि घडी करू. आणि ही पुढची साईडची बाजू सोडून पण इकडे थोडंसं लाटून घेऊ. आपण ही खारी करताना बघितलं की पीठ घट्ट भिजवायचं. जर पीठ सैल झालं तर ती थोडीशी मऊ पण होतात आणि त्याला खुसखुशीतपणा येत नाही आणि तेल पण जास्त शोषलं जातं. जर घट्ट पीठ भिजवायचं म्हणजे मग तुमची शंकरपाळी परफेक्ट होतील. ही परफेक्ट होण्यासाठी, खुसखुशीत कुरकुरीत होण्यासाठी आणखीन एक टिप म्हणजे पिठाला तुम्ही रेस्ट करायला ठेवा. पीठ भिजू द्या, 10-15 मिनटं भिजू द्या. पीठ नाही भिजवलं तर तुम्ही लाटताना त्याला क्रॅक जाणार, ते तुम्हाला लाटता येणार नाही, सलग छान लाटता येणार नाही, क्रॅक जातील पिठाला. म्हणून त्याला विश्रांती देणं, पीठ भिजत ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि खारीचं लाटताना शक्यतो मी जसं म्हटलं की त्याला फॉर्कने प्रिक करा शक्यतो. आणि त्याला लेअर सुटण्यासाठी काय करायचं, नुसतंच ते स्लरी किंवा साटा लावायचा नाही तर त्यावर थोडंसं पुन्हा मैदा भुरभुरायचा. म्हणजे मग त्याला लेअर सुटायला आणखीन छान लेअर सुटतात त्याला आणि लेअर सुटायला मदत होते. नुसतंच साटा लावू नका. आणि त्याला चव येण्यासाठी मी चिली फ्लेक्स, थोडंसं तिखट, मीठ, जिरे आणि ओवा घातला आहे. तुम्हाला आणखीन चव वाढवायची असेल आणि आवडत असेल तर तुम्ही त्यात कसुरी मेथी घालू शकता, काळी मिरी घालू शकता. ह्याही गोष्टी घातल्या तर छान मसालेदार अशी तुमची खारी होतील आणि चव पण छान येईल, स्वाद वाढेल त्या खारीचा. रेडी झाले तळण्यासाठी हे शंकरपाळ्याचे प्रकार लाटून. आता आपण तेल गरम करायला ठेवले, तळायला घेऊ. तेल तापलं आहे आपलं, आपण आता तळायला सुरुवात करू. ते आपण सुरुवातीला टाकून पाहिलं, तेल तापलं आहे. आता आपण सुरुवात करू तळायला. नेहमीप्रमाणे सुरुवातीला तेल खूप तापवायचं आणि मग नंतर आपण तळायला जिन्नस टाकले की मग आपण थोडा मीडियम करायचा गॅस. असं साईडनी फक्त तेलात स्प्रेड झाऱ्या हलवायचा. आता आपण उलटवू शकतो.
यात मीठ व्यवस्थित घालायचं, कारण खारे शंकरपाळे कसे छान लागतात की नाही, मीठ घालतो आपण म्हणून त्याला खारे म्हणतो. तसा हा त्यातलाच प्रकार आहे स्नॅक्सचा. मीठ आणि तुम्हाला मसालेदार हवं असेल तर तिखट, चिली फ्लेक्स, मिरेपूड हे सगळं घाला तरी छान लागणार. ते पहा किती छान लेअर आले. आपलं आता तळून झालं आहे. आपण काढून घेऊ पहिली बॅच. तळलेलं काढताना नेहमी असं जरा झाऱ्यामध्ये इथे धरायचं, म्हणजे काय असेल ते पण तेल थोडं कमी होऊन जातं. आपले छान असे शंकरपाळी किंवा खारी ज्याला म्हणतात, ती अशी छान वेगळ्या शेपमध्ये मी केली. ही खायला रेडी आहे. तुम्ही करून बघा आणि माझ्या टिप्स फॉलो करा, म्हणजे तुमची पण अशीच खारी होतील, छान कुरकुरीत खुसखुशीत होतील.